गुड मॉर्निंग एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आज सुट्टी आहे तरी पण तुम्ही तुमची कमिटमेंट ऑनर करत आहात. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. कारण या सगळ्या उपक्रमामध्ये व्हॉट इज इम्पॉर्टंट इज युअर कन्सिस्टन्सी. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग कन्सिस्टंट. आज आपण डे 6 मध्ये आहोत. यू नो दॅट की काल आपण आस्क याच्यापर्यंत आलेलो आहोत. नाव वी आर गोइंग टू लुक ॲट नेक्स्ट स्टेप, दॅट इज बिलीफ. सो आजचा पण चॅप्टर एक छानसा छोटा चॅप्टर आहे आणि त्याचे ऍक्शन्स पण फार इझी आहेत. काल तुम्ही सगळ्यांनी तुमचा चेक लिहिला असेल डेफिनेटली. तुम्हाला जे अमाऊंट मॅनिफेस्ट करायची आहे ती. अँड जर तो काल लिहिला नसेल तर आज लिहून काढा, कारण आज तुमच्याकडे थोडासा एक्स्ट्रा वेळ असेल. सो ऑल राईट. सो नाव एक लक्षात घ्या, या सिक्रेटमध्ये पण याच गोष्टीला रोंडापरने क्रिएट केलेलं आहे की देर आर 3 स्टेप्स: आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. आणि आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह याचं मॅनिफेस्टेशन मध्ये देर इज लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. पण पूर्वी आपण ज्यावेळेस या प्रोसेस मधून जात होतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला हे कळालं नव्हतं की नेमकं आस्क काय, बिलीव्ह काय आणि रिसीव्ह काय. सो त्याचं आपल्याला कृती स्वरूपामध्ये यामध्ये काल कळालं की व्हॉट इज आस्क. सो ते आपल्याला एक अमाऊंट फिक्स केली, रिटर्न चेक ऑफ दॅट. नाव वी नो व्हॉट वी आर आस्किंग फॉर. मी आज नेमकं काय मागतोय किंवा मागतोय हे लक्षात आलं असेल. नाव व्हॉट इज बिलीफ. बिलीफवर आज आपल्याला काम करायचं. सो लेट्स गो अहेड विथ बिलीफवर काम करूया आज आपण. व्हॉट इज टू बिलीव्ह नाव. सो द चॅप्टर सेज दॅट आय बिलीव्ह इट. तुम्ही जर पुस्तक जर पाहिलं असेल तर त्यामध्ये नाव दिस ट्री इज ग्रोईंग, इट इज हॅव्हिंग मोर मनी नाव. सी, मनी डझंट ग्रो ऑन ट्री. हे जे आपल्या लहानपणापासून सांगितलेलं आहे, कदाचित रोंडापरनी त्यालाच इथे कॉन्ट्राडिक्ट करण्याकरता आणि आपल्या डोक्यामध्ये मनी डज ग्रोज ऑन ट्री हे करण्याकरता हे सगळे जाणीवपूर्वक हे चित्र तयार केलेले. सो नाव इट इज ग्रोईंग, इट इज नाव यू कॅन सी देर इज मोर मनी टू इट. So let's create this chapter. We all have our own life to pursue, our own kind of dreams to be weaving, and we all have the power to make wishes come true as long as we keep believing. हे सगळं कधी शक्य आहे जर आपण if we keep believing. The step 2 of creation process is belief. Belief is all about getting your subconscious mind to believe that you already have what you want, which means you won't think of contradictory thought that you don't have it yet. So believing is something like you already know that you are having it. You already start thinking की हे तुम्हाला मिळालंय किंवा तुमच्याकडे आलेलं आहे. Remember, when you think about something you want without any contradictory thought, it must and will manifest. The way to complete step 2 successfully is to make believe, imagine, and pretend until your subconscious mind believes you already have it. You already have what you want. The moment it believes, universal law responds and it's instant manifestation. सी, मी नेहमी याच्यासाठी एक उदाहरण देतो, ते तुम्हाला आज पण मी परत एकदा तुमच्यासोबत क्रिएट करेल. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखाद्या पदार्थाची ऑर्डर देतो आणि त्या पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर आपण वी स्टार्ट थिंकिंग अबाउट की यानंतर काय घ्यायचं, वी ॲज वी ऑलरेडी बिलीव्ह की तो पदार्थ तर माझ्यासमोर येणार आहे. वी डोंट कॉन्ट्रडिक्ट अवर थॉट्स. आपण आपलेच थॉट्स कॉन्ट्रडिक्ट करत नाही की हे मिळेल का, आज नक्की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होणार किंवा त्याचं कुकिंग होणार आहे का. वी डोंट से दॅट. से फॉर एक्झाम्पल तुम्ही वडा सांबार मागवला असेल तर वी स्टार्ट सेईंग टू इच अदर की आपल्याला नंतर काय घ्यायचं आहे. डू यू वॉन्ट टू टेक एनिथिंग आफ्टर दॅट, बिकॉज वी बिलीव्ह दॅट की तो येणारच आहे. अँड आवर थॉट्स आर व्हॉट वी आर गोइंग टू डू आफ्टर दॅट. सो तुम्ही जो चेक लिहिलाय, तुम्ही ज्या अमाऊंट्स लिहिलेल्या आहेत त्यावर तुमचा त्या लेवलचा जर बिलीफ असेल की ॲज इफ यू हॅव ऑलरेडी रिसिव्ड इट, अँड मेंटली तुम्हाला हा जर विचार तुम्ही सुरू केला, इफ यू प्ले अ मेंटल गेम, यू आर ऑलरेडी इन पोझिशन ऑफ दोज थिंग्स, युनिवर्स विल मेक इट अ फास्टर प्रोसेस टू मॅनिफेस्ट इन युअर लाईफ. So belief is the key. Your subconscious mind doesn't reason or ask questions. It simply accepts everything it's given, and that includes any scarcity belief you might have given it about money.
सी युनिव्हर्सला परत परत आपण वृंदावन या चॅप्टरमध्ये किंवा पुस्तकात क्रिएट करतो. युनिव्हर्स डझंट हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह थिंग्स. इट सिम्पली एक्सेप्ट्स एव्हरीथिंग इट्स गिव्हन. अँड इट इन्क्लुड्स एनी स्कॅर्सिटी बिलीफ ऑल्सो, जे आपल्या डोक्यामध्ये असतात की हे होणार नाही, शक्य नाही, नशिबात नाही, पॉसिबल नाही आहे, माझा अनुभव मला सांगतो, याच्या अगोदर माझे अनुभव आहेत. अ, ह्याला जर आपण पुरावे देत असू तर युनिव्हर्स विल से ठीक आहे, तुम्हाला ते हवंय, आय विल गिव्ह इट टू यू बिकॉज यू बिलीव्ह इट डझंट हॅपन इन युअर लाईफ. Scarcity beliefs prevent instantaneous manifestation. When you have thought about having plenty of money, because your subconscious mind operates off those deeper scarcity beliefs, you can override them by deliberately and repetitively thinking thoughts of what you want with your conscious mind, and deliberately and repetitively imagining pictures of what you want. See, a thought can be replaced by another thought only. So you have to replace a thought of not having something to having something. Eventually, these thoughts and images will replace the scarcity belief in your subconscious mind. आणि हे जे सबकॉन्शियस माइंडला आपले जे स्केर्सिटी बिलीफ गेलेले आहेत ते इव्हेंच्युअली रिमूव्ह व्हायला लागते. द युनिव्हर्सल लॉ दॅट गव्हर्न्स युअर माइंड डझंट नो ऑर केअर वेदर समथिंग इज रिअल or you are imagining it. It reproduces your thought in the physical world either way. So this is the most important part of something that we need to believe. The universal law that governs your mind doesn't care or know कि real है कि तुम्ही imagine करता है. Like our brain doesn't understand whether the thing is happening in front of us or we are remembering the past. जशी एखादी जुनी घटना आठवून सुद्धा आपल्या डोळ्यातून पाणी येतं, because brain doesn't understand whether it is happening right now or it has already happened. It has to release the chemicals according to the thought. The universe also doesn't govern your mind or doesn't know whether it is right now, तुम्ही विचार करताय की इमॅजिनेशन आहे. It reproduces your thought in the physical world either way. So if you are always noticing you don't have enough money, the law will keep reproducing not enough money in your life. But if you are imagining abundance and don't let any thought of scarcity take root, then the law will reproduce the abundance you are imagining. For today's practice, I want you to pretend that you have just finished purchasing any three desires of your choosing. Take those three items one by one. Visualize yourself with each one for about 60 seconds. And then to finish the visualization, snap a mental photograph of you with that desire. The whole process will take just 3 concentrated minutes of your time. सो आज काय करायचंय, एका ठिकाणी शांतपणे बसा. तुमच्या विशलिस्ट मधली एक एक गोष्ट जी तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटते ती डोळ्यासमोर आणा. ती तुम्हाला ऑलरेडी मिळाली आहे, ती तुमच्याकडे आहे, या प्रकारे त्याला व्हिज्युअलाइज करा. अँड टेक अ मेंटल फोटोग्राफ ॲज इफ यू हॅव पोझिंग अ फोटोग्राफ by that thing that you are wanting. Say, for example, if it is a car you want, then visualize yourself driving the car about 60 seconds and then pose for photograph in front of that car. तर याला सोपं जावं म्हणून तुम्ही काय करा, तुम्हाला जर एखादी कार इमॅजिन करणं अवघड होत असेल तर तुम्हाला जी कार ड्रीम मध्ये आहे त्याचा एक व्हिडिओ बघा, सो दॅट यू कॅन व्हिज्युअलाइज दॅट कार. और एआयचा यूज करून तुम्ही तुमचं एक मेंटल पिक्चर जे आहे त्याला रियालिटीमध्ये बनवा. त्याला तुम्हाला त्याला रियालिटीमध्ये कसं आणता येईल हे बघा. आय शो यू समथिंग. मी माझ्यासाठी हे खूप इझी केलेलं आहे. मी एआयवर जाऊन मला जे पाहिजे ते ड्रीम कार त्याची एक मला आता चावी मिळते असं एक पिक्चर तयार करून घेतलं. त्याला मी बऱ्याच ठिकाणी ठेवलेलं आहे. आय कॅन व्हिज्युअलाइज इट. युनिव्हर्स इज हँडिंग ओव्हर द चेक टू मी. त्याचा एक मी एआय थ्रू इमेज तयार केली आहे. नाव आय कॅन व्हिज्युअलाइज दॅट इमेज. सो अशा प्रकारच्या तुम्ही टेक्नॉलॉजीचा पण वापर करू शकता टू हेल्प यू व्हिज्युअलाइज समथिंग. If it is a new wristwatch you want, then visualize yourself sliding up your sleeves to reveal the watch and holding your wrist up to the camera for the shot. If it is a vacation you want, then visualize yourself at the destination and then posing for the photo. You get the idea. Taking mental photograph of yourself with your desire is a powerful way to get your subconscious mind to believe that you have received your desire. The subconscious loves pictures. They are
इट्स लँग्वेज. सी एक लक्षात घ्या, सबकॉन्शियसची लँग्वेज जी आहे ती फोटोग्राफिक आहे. त्यामुळे चित्र तयार करा, इमॅजिनेशनमध्ये ते व्हिज्युअलाइज करायला लागा. सो वेन युअर कॉन्शियस माइंड होल्ड्स द इमेज ऑफ you and your desire, the image can pass straight into the subconscious mind with ease. And once the image is in your subconscious, it will automatically be created in your reality by the universal law. Remember, continue the practice, turn outgoing money into incoming money. Listen to the wealth affirmations reading as you go to sleep tonight. सो या सिंपल प्रॅक्टिसेस आहेत आज. पण आज तुम्ही काय करा, परत एकदा ज्यांनी थोडंफार उशिरा जॉईन केलं असेल त्यांच्यासाठी, तुम्ही तुमचे 3 विश जे आहेत इम्पॉर्टंट त्या त्या बाजूला काढा. प्रत्येकाला 1-1 मिनिटं व्हिज्युअलाइज करा. त्याचं एक मेंटल पिक्चर तयार करा. तुम्हाला ती वस्तू किंवा ती गोष्ट ऑलरेडी मिळाली आहे, असं इमॅजिनेशनमध्ये तुम्ही तुमचं मेंटल पिक्चर तयार करायचं आहे. जर तुम्हाला ते तसं करणं शक्य नसेल, तर आय कॅन सजेस्ट दॅट टेक एनी AI ॲप, ज्यावर तुम्ही टाका की आय एम टेक माय फोटोग्राफ, याच्या बाजूला मला ही कार मिळाली आहे, याचं मला एक पिक्चर तयार करून घ्या. जर तुम्हाला जमत नसेल तर समबडीज हेल्प घ्या, पण हे तयार करा. अँड त्याला व्हिज्युअलाइज करत असताना ते इतक्या सबकॉन्शियस लेवलला जाऊ द्या की तुम्ही डोळे मिटल्यानंतर पण तुमच्या डोळ्यासमोर ते दृश्य राहील. You can go to YouTube, you can watch the things that you want, you can look at the जर हाऊस पाहिजे, एखादं घर हे तुमचं ड्रीम असेल, तर तुम्ही त्याचे व्हिडिओज बघा. बट सी टू इट की मेंदूला जी भाषा आवडते किंवा मेंदूला जी भाषा कळते, सबकॉन्शियसला जी भाषा कळते, त्याच्यावर लक्ष द्या. इट्स अ लँग्वेज ऑफ पिक्चर्स. सो हा इतका छोटा चॅप्टर आहे आजचाच. पण आज आहे बिलीव्ह. सो टेकिंग अ मेंटल फोटोग्राफ and thinking that you are already in possession is the key. So any questions, anything that anybody would like to share? गुड मॉर्निंग सर. तर हे पिक्चर्स आपण इमॅजिन करून फोटो काढायचे AI सोबत आणि आपण ते आपल्या ग्रुपमध्ये टाकायचे? नाही, गरज नाही. इट्स नॉट गरज. नेसेसरी. अच्छा. मी तो चेक काल प्रिंट केला सर. केला, ग्रेट, थँक्यू. पर्स मध्ये ठेवून दिलाय. ऍब्सोल्युटली राईट. आणि मॅजिक बुक मध्ये पण ही चेकची एक्सरसाइज आहे. रोंडा पण इन दॅट मॅजिक बुक सेज that look at the check and say thank you universe that I have received it. I have already received it. गुड मॉर्निंग सर. Yes, बोला. मी ऑलरेडी एक चेक प्रिंट केलेला आहे सर. Great. येस. Wonderful. Thanks for doing it. येस सर. आणि ड्रीम विषयी जे आपलं ट्रेनिंग आहे हे मी मागचे जवळपास 6 महिन्यापासून व्हिज्युअलाइज पण करतोय. त्यापैकी ऑलमोस्ट माझे 3 ड्रीम कम्प्लीट पण झाले सर यामध्ये. Wow, that's really great. It happens. जर तुम्ही त्याला, if you really believe it, it will happen. येस सर. थँक्यू. Yes. Anything else for anyone? See, mentally, you are creating a positivity in your head. You are subconsciously going to become positive in these 21 days, and that will create a lot of positivity in your life. You will attract positive things. You will attract so many things that will manifest. तुमच्या लाईफमध्ये मनी मॅनिफेस्ट व्हायला लागेल, तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मॅनिफेस्ट व्हायला लागेल. बट यू मस्ट क्लास युअर सेल्फ विथ पॉझिटिव्ह माइंडसेट, बिलिव्हिंग की आय एम सक्सेसफुल, आय एम गोइंग टू बी सक्सेसफुल, मनी इज कमिंग टू मी. तिच्या आवाजात जे तिचे ते अफर्मेशन्स आहेत ते सतत ऐकत राहणं. त्यामधून काय तर वी क्लास आवर सेल्फ टू दॅट पॉझिटिव्ह माइंडसेट. सो जर काही पुढे कोणाला काही क्वेश्चन्स नसतील तर आजचा दिवस छान आहे, एन्जॉय करायचा आहे. देयर इज लॉट ऑफ कलर्स वी आर गोइंग टू ऍड टू आवर लाईफ. सर गुड मॉर्निंग. मध्ये येस, बोलतो फक्त. बोला बोला बोला. सर असाइनमेंट्स करतोय मी आता. हम्म, तर त्याच्यामध्ये ऍसेट्स आणि लायबिलिटीजचा टॉपिक होता. बर. त्याच्यामध्ये सर काही प्रॉपर्टीज आहेत, हम्म, काही प्लॉट्स आहेत, हम्म, त्याच्यामध्ये बिझनेस पर्पज साठी काही इन्व्हेस्टमेंट पण केलेली आहे. हम्म. मग सर हे कुठल्या सेक्शन मध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे? ऍसेट्स मध्ये घ्यायला पाहिजे की लायबिलिटीज मध्ये घ्यायला पाहिजे? ओके, थांबा जरा थोडंसं मी